झी 24 तास एक पाऊल पुढे. पण पाहतात तुमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय रीलचा रिअल इफेक्ट तुमच्या घरात आणि आमच्या घरात येऊ घातलेल्या किंवा तुमच्या मनातल्या धास्तीचा विषय. माझं मूल बाल गुन्हेगारीकडे तर वळत नाही आहे ना, माझं मूल माझं नेमकं ऐकत का नाही, त्याचा अभ्यासात पुरेसं लक्ष का नसतं, या सगळ्याला कारणीभूत घडली घटना गोराईमध्ये एका 15 वर्षाच्या मुलानं 8 वर्षाच्या आपल्या चुलत भावाचं अपहरण करून त्याचा केलेला खून आणि त्याहीपेक्षा गेल्या अनेक महिन्यात झालेल्या अशा अल्पवयीन गुन्हेगारांच्या घटना. गौरी वैद्य, मला तू सांग, तुमच्या तरुणाईची नेमकी भाषा काय असते? तुम्ही गप्पा कशावर मारता? तुम्हाला एवढं मॅचो गोष्टींचं आकर्षण खरंच असतं का? आणि त्याहीपेक्षा सुद्धा चित्रपटातल्या हिरोपेक्षा सुद्धा तुम्हाला व्हिलन का आवडतात? पहिली गोष्ट सांगते, भाषा म्हणजे मी आता इंजिनिअरिंग करते आणि आमच्या कॉलेजमध्ये मुलांचं एकही वाक्य शिव्यांशिवाय पूर्ण होत नाही. ऐका काय बोलतायत ते. प्रत्येक वाक्यात एक तरी शिवी असलीच पाहिजे. तर मॅचो वाटतं असं त्या मुलांना वाटतं मे बी. आणि विषय म्हणजे अरे क्या दिखती है रे वो, इसके साथ सेटिंग करके देना वगैरे. सेटिंग करके देना याच्यावर नंतर मी स्मिता त्यांना विचारणार आहे. सेटिंग करके देना पुढे. सो हे असलेच सगळे विषय चालू असतात. आणि पण त्या चित्रपटातनं नेमकं चांगलं काय घ्यायचं हे आमच्यावर, ती जबाबदारी आमची आहे. म्हणजे त्यातलं वाईट घ्यायचं, म्हणजे हिरो सारखं वागायचं का विलन सारखं वागायचं हे आमच्यावर, आम्ही ठरवायचंय. सो माझ्या मते पण एवढी मॅच्युरिटी मुलांमध्ये खरंच आलेली आहे का, मला तुम्ही सांगा. नाही, माझ्या मते तरी हे एक क्रेज आहे ही एक, की लाईक पिक्चर बघून मुलांच्या मनावर परिणाम होतो असं म्हणतात, पण ऍक्च्युली तसं नाहीये. आजूबाजूची परिस्थिती त्याला थोडीफार जबाबदार आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे तुमच्या या सगळ्या मुलांच्या चर्चेमध्ये एकूणच ज्याला आपण म्हणू की स्लँग असा एक शब्द आहे आपल्याकडे, त्या भाषेचं प्रचंड मोठं आकर्षण आहे. त्यातूनच कदाचित अशा प्रकारच्या याला मी जरा एक बोलते. मी तुम्हाला नुकता माझा एक ताजा आलेला अनुभव सांगते. मी NM कॉलेजच्या इकडे जात होते आणि सिग्नलला माझी गाडी उभी राहिली आणि तिथंच सिग्नलला शेजारून एक मोटरबाईक आली. मोटरबाईक उभी राहिली. तिथे मोटरबाईकला एक पुढे ते यंग कपल, अगदी कॉलेजमध्ये जाणारे असतील, 2 जण बसले होते आणि ती पाठीमागे त्याच्या गळ्यात हात टाकून बसली होती आणि लो वेस्टची जीन्स होत्या आणि जीन्स इतक्या वाईट होत्या की मागच्या बाजूनी नको एवढा पोर्शन दिसत होता. थोड्या वेळाने आणखीन एक शेजारी बाईक आली. तिथे 2 अतिशय टार्गेट दिसणारी पोरं शेजारी होती. ती कॉमेंट्स करत होती त्या मुलीवर. थोड्या वेळाने आणि तो पाठीमागचा मुलगा, ते त्यांच्या दोघांच्यात काहीतरी तिच्यावरच अतिशय वाईट पद्धतीने चाललं होतं, त्या मुलीच्या लक्षात येत होतं. आणि थोड्या वेळाने सिग्नल पडला आणि जसा हिरवा सिग्नल लागला तसं मागे बसणाऱ्या त्या बाईकवरच्या त्या मुलाने सिगरेट काढून पाठीमागे टाकली तिच्या आणि तो निघून गेला. आणि त्या मुलीला भर रस्त्यात आपल्या जीन्स उतरवाव्या लागल्या. पटकन मी उतरले, माझ्याकडे शाल होती ती मी तिला दिली. पुढची गोष्ट सोडून द्या, पण ते सगळं करताना ह्या गोष्टीत जबाबदार कोण? म्हणजे अशा प्रकारचे कपडे घालणारी ती की कपडे तिला घालू देणारे तिचे पालक. सगळ्याच बाबतीत विचारलं तर ती बिंदास मुलगी म्हणाली, मी घरातनं निघताना सलवार कमीज घालून निघते, बाहेर गेल्यानंतर बदलून टाकते. ऐका, तरुणाईचं नेमकं वास्तव चित्र आता स्मिताताई आपल्यासमोर उभं करतायत. पालकांनी आणि त्याहीपेक्षा सजग असणाऱ्या घरांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मला जायचंय DS स्वामी सरांकडे. स्वामी सर, हे तुम्ही चर्चा ऐकताय, भावनांकाबद्दल ऐकताय, कायदा या सगळ्यावर उत्तर आहे का? आणि कायद्यापेक्षा सुद्धा पोलिसांचा भाग एक प्रकारे कमी झालाय म्हणूनच अशा प्रकारची कृत्य घडतात. चित्रपटांमध्ये पोलीस आम्हाला काही करताना दिसत नाहीत, रिअल आयुष्यामध्ये सुद्धा त्यांचा धाक कमी झालाय, त्याच्यामुळे हे घडतंय. त्याच्यावरचं जे महत्वाचं जे उत्तर आहे की पोलिसांचा धाक कमी झालाय किंवा नाही, याच्याबद्दलची जी चर्चा आपण ऐकली, आता आपण जी चर्चा केली त्याच्यामध्येच आपल्याला उत्तरं मिळालेली आहेत की कोणाचं चुकतंय आणि कोणाची नेमकी काय दिशा असायला पाहिजे त्याच्यामध्ये, आणि त्या दिशेतून पुढे ही दशा काय पुढे येते ह्याचं आपण सगळं आत्ताच मला वाटतंय त्याचा उहापोह या ठिकाणी झाला. मला एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे की आता आपण, मला एक माझा मुद्दा आहे तो छोटासा. मला असं म्हणायचंय की आपण चर्चा केली, आपण सगळ्यांबद्दल सांगितलं की घरातलं वातावरणाबद्दल बोललो आपण, घरामध्ये एकत्रित कुटुंब पद्धती असेल किंवा जनरल किंवा आपण ज्या कुटुंबातून वावरलो त्या सगळ्या ठिकाणी. पण आम्ही असं बघतो की हा जो क्राईम
क्राईम वाढतोय किंवा क्राईम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी आपण बघतो की जर समजा एखादं झोपडपट्टी असेल, आमच्या इकडे एक पोलीस स्टेशन होतं, त्या ठिकाणी सुद्धा एक म्हणजे मागच्या वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे, पण एका मुलीवरती रेप केला आणि तिला जाळलं आणि ती तिघही मुलं, एक 8 वर्षाचा, एक 9 वर्षाचा आणि एक 11 वर्षाचा, अशी 3 वयोगटातली ही मुलं होती आणि ती जिवंत जाळल्या गेली तिला. तर हा जो मुद्दा मला असा म्हणायचा आहे की जर समजा झोपडपट्टीमध्ये ज्याचे दोन्ही आई वडील जे आहेत ते कामावरती निघून जातात, घरामध्ये कुठलाही वडीलधारा असेल तो सुद्धा कामावरती निघून जातो, रात्री वडील जे आहेत ते झिंगलेल्या अवस्थेमध्ये घरामध्ये येतात, आई ही अशिक्षित आहे, मग अशा ठिकाणी जर आपण म्हटलं की ह्या सगळ्यांनी मिळून त्या मुलाला सुधारायचं तर हे मला वाटत नाही शक्य आहे. ह्याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की अशा ठिकाणी ज्या नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत अशा सगळ्यांनी मिळून काम करणं. जर समजा पोलिसांच्या समोर अशा प्रकारची समस्या आली आणि आम्ही त्याला जरी आरोपी म्हणत असू किंवा आम्ही बाल गुन्हेगार म्हणत असू तरी त्याची मानसिकता अशी का तयार झाली याच्याबद्दलचा आमच्याकडे जरी वेळ नसेल तरी तो थोडासा माणूस म्हणून वेळ देणं आणि ह्याचं खरी जी समस्या आहे ती एनजीओ किंवा अशा महिला बाल कल्याण डिपार्टमेंट किती म्हणजे आहे ह्याच्यामध्ये कामाचं ते पण अशा सगळ्यांनी मिळून अशी प्रकारची समस्या जी आहे ती समस्या सोडवणं आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त करणं आणि त्यांना पुनर्वसनाची संधी देणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा अंतर्भाव होईल आणि ह्याच्यामध्ये जेव्हा तळमळीनं आणि मन लावून सगळ्या यंत्रणा जेव्हा कामाला येतील तेव्हा मला खऱ्या अर्थाने असं वाटतं की आपण कुठल्याही, मग तो झोपडपट्टीतला असो, चांगल्या घरात राहणारा असो किंवा मध्यमवर्गीय कुठलाही तरुणा, कुठलाही मुलगा असो, बाल गुन्हेगार असो, त्याला आपण गुन्हेगारीपासून परावृत्त करू शकतो. कायदा आणि कायद्याने दिलेली शिक्षा, ह्याच्यामध्ये शिक्षा ज्या आहेत ह्याच्यात आपण शिक्षा असं म्हणत नाही तर त्याला पुनर्वसना संदर्भात त्याला दिलेला आदेश असं आपण म्हणतो आणि ते 7 प्रकारचे आदेश आहेत. त्या आदेशामध्ये त्याला सक्त ताकीद दिल्या जाते, त्याला आपण काहीतरी पेनाल्टी दिली जातो जर तो काम करणारा असेल तर. एखाद्या वेळी त्याला आपण कम्युनिटीमध्ये अशा प्रकारचं म्हणजे समाजामध्ये तू जा आणि तिथे एखाद्या तू ट्रॅफिकचा नियम मोडला तर ट्रॅफिक कॉन्स्टेबल सोबत काम कर असा आदेश होतो. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला तू काही केलं असेल तर म्हणजे एक प्रकारे त्याला सुधारण्याची प्रक्रिया आपल्याकडे चालू असते, एक प्रकारे सुधारण्याची प्रक्रिया किंवा संधी आपण त्याला देत असतो. एक्झॅक्टली, सुधारण्याची ही जी संधी आहे ही संधी अशा वेगवेगळ्या पुनर्वसनाच्या आदेशामध्ये अशा प्रकारचे आदेश देतात, त्याच्यामध्ये त्याला शिक्षा नाही येते. हे अशा प्रकारचे वेगवेगळे आदेश आहेत. त्याला एखाद्या फिट इन्स्टिट्यूशनमध्ये पाठवलं जातं की ज्या इन्स्टिट्यूशन म्हणजे एनजीओ असेल, पालक संस्था म्हणजे ही सुद्धा एक इन्स्टिट्यूशन आहे, शिक्षक असतील, अशा प्रकारच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्यामध्ये त्याला पाठवलं जातं. मला मुद्दा एकच सांगायचा की ही समाजामधली प्रवृत्ती आहे. समाजातल्या अशा प्रवृत्तीला जर आपल्याला योग्य बाजूला करायचं असेल तर सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. फक्त कायदा आणि त्याला संबंधित झालेले जे काही अशा प्रकारचे सगळे आपण पालक किंवा कुठलाही एका कोणालाही दोष देता येणार नाही आणि ह्या सगळ्यांनी मिळून जर आपण केलं तर मी समजू शकतो की त्याच्यामध्ये फक्त मन लावून त्या सगळ्या प्रवृत्तीला नाश करायचा आणि त्याला काहीतरी सुधारून म्हणजे लहान मुलाला त्याला त्याची जी कळी आहे ती कळी त्याला उमलून अशा प्रकारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीतून त्याला थोडं आपल्याला दूर करायचंय आणि त्याला दूर करून मग आपण त्याला हे करू शकतो की आपण समाजातल्या सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या वृत्तीवर कशी मात करता येईल याचं अतिशय सखोल आणि विस्तृत विवेचन आता डॉक्टर डी के स्वामी यांनी केलं. कार्यक्रमाची वेळ संपत आली तरी सुद्धा मला जायचं तिघांकडे आणि त्यातले पहिले आहेत डॉक्टर संदीप जाधव. डॉक्टर संदीप जाधव, आज हजारो कुटुंब हा कार्यक्रम बघतायत, त्यांच्या घरामध्ये एक नायक आहे आणि एक खलनायक आहे. त्यांच्या पालकांना तुम्ही आता थोडक्यात काय समुपदेशन कराल? गुन्हेगारीचा जन्मच मुळी फ्रस्ट्रेशन इनटॉलरन्स मधनं होतो. एखादं अपयश पचवता नाही आलं, एखादं फ्रस्ट्रेशन टॉलरेट नाही करता आलं तर त्याचं पर्यावसन बिहेवियर चेंजमध्ये होतं आणि पालक हे त्याचं रोल मॉडेलिंग असतात. हे मूल बाहेरनं शिकण्याच्या आधी ते पालकांपासून शिकतात. वडील छोट्याशा गोष्टींनी फ्रस्ट्रेट होत असतील, आई फ्रस्ट्रेट होऊन सारखी नॅगिंग करत असेल तर ती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे रिपल्शन असतं. आता पॅरेंट्स इनसिक्युअर्ड असतात, आईला इतकं वाटत असतं की मुलाला काय होईल, दे आर ऑब्सेस्ड, काहीतरी निगेटिव्हच होईल. ही त्यांच्यामधला पर्सनॅलिटी दोष आहे आणि त्याच्यासाठी ते मुलाला फोन देतात जेणेकरून ते त्याचं ट्रॅकिंग ठेवू शकतील. आई जर असं त्याच्या मुलाचं ट्रॅकिंग ठेवण्यासाठी जर त्याला मोबाईल देत असेल तर मुलाला त्याच्यातनं ते शिकतं की इनसिक्युरिटी, आणि ती इनसिक्युरिटी अशा पद्धतीने ट्रान्सलेट होत जाते बिहेवियरमध्ये. दुसरं म्हणजे पॅरेंट्स जसे रोल मॉडेलिंग असतात तसं अख्खं जग हे रोल मॉडेलिंग आहे. हे सगळे पार्टीज रोल मॉडेलिंग आहे. बाहेरचं होणारं एखाद्या गोष्टीचा निषेध कशा पद्धतीने करायचा ते रोल मॉडेलिंग आहे. मला नाही पटलं तर मी हाणणार, मला नाही पटलं तर मी मारणार, त्याच्यातनं गुन्हा जन्माला येतो. जर ते का म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भावनिक बुद्ध्यांक वाढण्याचं जे म्हणतात ते रोल मॉडेलिंग हे सोसायटीमधनं आणि पॅरेंट्सकडनंच सुरुवात होणं फार अपेक्षित आहे. डॉक्टर संदीप केळकर, या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. शेवट अर्थातच स्मिता तळवलकर करणार आहेत. तुम्हाला एक प्रश्न आहे की अशा पालकांना
आपल्या मुलांना हिंसेपासून रोखण्याकरता तुम्ही इमोशनल कोशंटच्या माध्यमातून काय समुपदेशन कराल? यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूल जे हिंसक बनतं किंवा जे मानसिक आपण म्हणतो की मानसिक अनारोग्य किंवा त्या अस्वास्थ्याकडे जातं, ही जी प्रोसेस आहे ती लहानपणापासून मोठेपणापर्यंत किंवा ॲडोलसन्सपर्यंत हळूहळू निर्माण झालेली दिसली आपण. तर लहानपणापासून जर का मुलांची जे रिलेशन आहे पालकांचं ते अतिशय आदराचं आणि विश्वासाचं असेल आणि ते निर्माण करणं हे पालकांचं काम आहे. आणि त्याच्यासाठी काही गोष्टी पालकांनी करणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये संवाद हा फार महत्त्वाचा आहे. आणि संवाद म्हणजे ऐकणं जास्त आणि बोलणं कमी. मुलांचं ऐकणं आणि त्यांच्या मनोविश्वाशी संपर्क साधणं, त्यांच्यामध्ये काय बदल घडतोय, त्यांचं एन्व्हायरमेंट काय आहे, त्यांचे मित्र काय आहेत, मित्रांचं प्रवृत्ती काय आहेत, त्याच्याकडे डोळसपणे बघणं. त्या मुलांमध्ये आपण काही गोष्टी बाहेरच्या आहेत त्या बदलू शकत नाही, पण मुलांमध्ये सक्षमता येण्यासाठी काय गोष्टी करता येतील या दृष्टीने काहीतरी करणं हे पालकांचं माझ्या मते महत्त्वाचं काम आहे. आणि त्यामधनंच ही हिंसा आणि हिंसक वृत्ती जी आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. दुसरं म्हणजे शिक्षण व्यवस्थेमध्ये माझ्या मते एक महत्त्वाचा हा गोष्ट येणं आवश्यक आहे की पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये आपण IQ म्हणजे बुद्ध्यांकाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि त्या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या गोष्टी आपण शिक्षण व्यवस्थेमध्ये करतो. बुद्ध्यांकाच्या तेवढंच महत्त्व भावनांक आणि भावनिक साक्षरता याला जर का दिलं आणि एक चांगला शब्द वापरला होता आणि तो शब्द होता प्रत्येक घर ही एक भावनिक शाळा झाली पाहिजे आणि भावनिक साक्षरता आणि भावनिक शब्द संपदा वाढीला लागली पाहिजे. या कार्यक्रमाचा शेवट दुसरा कुणी करू शकत नाही, फक्त स्मिताताई. याचं कारण असं आहे, स्मिताताई एक आजी आहेत, आई आहेत, एकत्र कुटुंब पद्धतीत त्या वाढलेल्या आहेत. त्याहीपेक्षा न्यूक्लिअर कुटुंबातल्या अनेक मालिका त्यांनी बनवलेल्या आहेत. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरी सुद्धा परिस्थितीचं भान न सोडता नेमकं अशा पालकांना समुपदेशन कसं करावं हे त्यांना 100% जमणार आहे. म्हणूनच या कार्यक्रमाचा शेवट तुमच्या शब्दांनी. मला स्वतःला असं वाटतं की सध्या आपल्या प्रत्येकामध्ये आजूबाजूच्या असलेल्या असुरक्षिततेमुळे असेल किंवा पुष्कळ गोष्टींमुळे असेल, पण एक भावना सारखी आपल्या प्रत्येकामध्ये मला सतत जाणवते. ती अशी जाणवते की जाऊ देत, मला काय करायचंय, त्याच्या घरात चाललंय ना. ही वृत्ती पहिली आपल्यातनं नाहीशी झाली पाहिजे. पूर्वी आम्हाला मैत्रिणीचे बाबा समोरच्या फुटपाथवरनं येत असले ना आणि काही चूक नसली तरी सुद्धा किंवा TC नुसता आला, खिशात तिकीट आलं तरी घाबरायला व्हायचं. तसं त्या मैत्रिणीच्या वडिलांना बघून घाबरायला व्हायचं. खरं तर चूक झाली असो नसो ही पुढची गोष्ट, पण त्यांनी आपल्याला बघितलं तर हा धाक त्यांच्या बाबतीत सुद्धा वाटायचा. किंवा त्यांना सुद्धा कुठेतरी भलतीकडे एखाद्या आपल्या मैत्रिणीची मुलीची मैत्रीण जरी दिसली तरी कान पकडून सांगण्याचा हक्क होता. हा हक्क आपण एकमेकांच्यातल्या माणसातल्या संवादामुळे हरवत चाललोय. तो हरवता कामा नये. आपण दुसऱ्याचं वाईट बघून आपल्याच घरात चर्चा करतो, बघितलं तिकडे असं असं झालं. तुमच्यात गट्स असले पाहिजेत तिकडे जाऊन सांगायचं की हे बघा, मला तुमचं वाईट नाही चिंतायचंय, पण जरा तुमच्या मुलाकडे लक्ष ठेवा, हे मला थोडंसं गैर दिसतंय. तुम्ही चांगल्या शब्दात ही गोष्ट एखाद्याला सांगितली तर मला नाही वाटत त्याला राग येईल, पण त्याला तुम्ही सावध करता आणि मग कितीतरी मुलं या गोष्टींपासून वाचू शकतात. मला स्वतःला एक माणूस म्हणून ज्या गोष्टी आजूबाजूला पाहताना जाणवतात त्याच्यात ही गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते की ही पहिली वृत्ती सोडून द्या की जाऊ देत, मला काय करायचंय, त्याच्या घरात चाललंय ना. असं नाही. हे त्याच्या घरातलं कधी तुमच्या घरापर्यंत पोहोचेल हे सांगता येत नाही. हे लोण त्याच्या घरातनं तुमच्या घरापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येत नाही. त्याकरताच म्हणून आजची चर्चा होती रीलचा रिअल इफेक्ट. या कार्यक्रमामध्ये स्मिता तळवलकर, गौरी वैद्य, डॉक्टर संदीप जाधव, डॉक्टर संदीप केळकर आणि डॉक्टर DS स्वामी हे सगळे सामील झाले. त्यांनी अतिशय महत्त्वाचे विचार मांडले. हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जरूर आम्हाला कळवा. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.